आणि स्टुडंट म्हणून पण राहिलेले आहे. सो एकेकाळी मग थोडं सोप्या भाषेत लिहिलं. मग लक्षात आलं की जो माणूस वर्षानुवर्ष शब्दांची खेळतोय त्याला शब्दांमध्ये पकडणं हे जरा वेडेपणाचं ठरेल. म्हणून मग लक्षात आलं की आपण इंटरव्ह्यू नाही, एक साध्या गप्पांचा कार्यक्रम करूया, साधे प्रश्न विचारूया आणि चंदू काकांकडनं त्यांचा अनुभव जाणून घेऊया. सो नमस्कार चंदू काका. गेले कित्येक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोच. विचारू इच्छितो की चंदू काकांना स्वतःला काय म्हणून घ्यायला आवडतं? बहुभाषा कोविद, भाषांतरकार, भाषेचा उपासक की गिफ्टेड म्युझिशियन का सगळं? बर. तुमच्या भाषेवरच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? आधीपासून ठरवलं होतं का? मला थोडं बहुत माहिती आहे पण इतरांना सगळ्यांना माहिती असण्यासाठी म्हणून मी हे प्रश्न विचारतोय की तुमचं बेसिक एज्युकेशन काय झालं, त्यावेळेला भाषेशी संबंध आला होता का? कसं आहे, प्रत्येक भारतीय बहुभाषिक असतो बरोबर. त्यात आपल्या नॉन हिंदी बेल्ट मधला प्रादेशिक भाषा आणि हिंदी आणि इंग्लिश हे असतंच बाय डिफॉल्ट. आम्हाला शाळेत संस्कृत पण होतं, ते पण मला आवडायला लागलं. तर त्याच्यानंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षात ऑप्शनल म्हणून जर्मन होतं, ते मी का घेतलं ते पण घेतलं होतं. माझ्या माझे तिन्ही भाऊ, माझे चुलत भाऊ सगळ्यांना जर्मन येतं. मी ते घेतलं. काही कळलं नाही सुरुवातीला. 6-8 महिने नुसता अंधार. ते आमचे घाटपुरे नावाचे एक मास्तर होते, सुवाच्या अक्षरात खूप लिहून द्यायचे, महिना वगैरे. कशा करताय काय, मी आपलं लिहून घ्यायचो, काही उजेड पडायचं नाही. नंतर एकदा त्यांचा पाय मारला, त्यामुळे ते सुट्टी वगैरे. त्यानंतर एक छोटीशी मुलगी सुमारे बहुतेक नुकतीच ग्रॅज्युएट होऊन आली असेल, ते आमच्या वर्गातल्या इंग्लिश शाळेतल्या पोरांनी तिचं जे काय धमाल केलं, कारण की त्यांना आणि हे असतं ना, आम्ही शाळेत जर्मन शिकलोय, तुम्ही आम्हाला काय शिकवणार असं. ते एकदा दोनदा आली ती पळालीच. त्यानंतर एक व्यक्तिमत्व आलं, म्हटलं ही काय भानगड आहे. मग उंच युरोपियन माणूस, सोनेरी काड्यांचा चष्मा आणि असा फ्लोईंग गाऊन पांढरा आणि कमरबंद. ते इंग्लिश शाळेतल्या पोरांना लक्षात होतो, जेजुईत प्रिस्ट होता, फादर लेदरवे नावाचा. तर त्यांनी आल्या आमची दांडी काढली, म्हणजे आमचे सगळे उच्चार दुरुस्त केले. आम्ही ज्याला शिश म्हणायचं त्यांनी झिश म्हणून सांगितलं. पांढरा मोठार वगैरे आमच्या जे सदाशिव पेठी उच्चार केले होते त्यांनी फातं मोठं बिन वगैरे असे केले. नंतर त्यांनी विचारलं तुमचं काय काय कुठपर्यंत झालंय, कशी व्हॉइस झालाय का? काय माहिती पहिल्या परीक्षेत मला 100पैकी 37 मार्क. काय माहिती. त्याने ते काय केलं, त्याने वाक्य लिहिलं, इन बुक म्हणजे काय की बाय द बुक. त्याचं त्यांनी पॅसिव्हमध्ये लिहिलंय, अँड बुक विथ फन इन गेकआउट. सो हाऊ वुड यू से इन मराठी. ते लॉयरचे एक चिरंजीव उठले, ते पुस्तक त्याच्याकडनं विकत घेतलं गेलं. विकत घेतलं गेलं नाही, विकत घेतलं जातं. आता आपल्या मराठीचीच दांडी उडाल्यावर ते पोरगं गप्प बसलं. त्यांनी तेच वाक्य अनेक टेन्सेसमध्ये लिहून दाखवलं. फ्युचर पास्ट म्हणजे सिम्पल पास्ट, पास्ट परफेक्ट, हिस्टॉरिक पास्ट, सगळं असं ते पोस्ट ते लिहून घेतलं. माझ्या डोक्यात इथं लख प्रकाश पडला, अच्छा दिस इज व्हॉट इट मीन्स. आणि त्यानंतर काय कोण असतं, मला सगळं ग्रामर खटाकन उलगडलं. विदिन 3 वीक्स मला जे 6-8 महिने कळलं नाही ते मला 3 आठवड्यात कळलं. आणि पुढच्या परीक्षेत मला 79 मार्क भेटले. तर म्हटलं हे बरं आहे. पण त्याच्यानंतर मग BSc MSc करताना त्याचं काय जर्मनचा संबंध येईना. पण MSc पार्ट 1च्या नंतर एकाने सांगितलं इकडे ते गोटे इन्स्टिट्यूट नावाचं आहे, तिकडे तुम्ही पहिला यायला ते जर्मनीला पाठवलं. तुम्ही पहिला येणं जरा दुरापास्त आहे, पण तिकडे तर चांगलं असेल बघूया. तर ते मला आवडलं. तर तिकडे तेव्हा म्हणजे 5 होते तेव्हा, आपलं जसं 1 to 5 असतं तसे. Grundstufe 1, Grundstufe 2, Mittelstufe 1, Mittelstufe 2, Oberstufe. तर आता त्याला A1, A2, B1, B2 आणि C किंवा C1, C2 म्हणतात. तर ते मी त्याची
परीक्षा दिली, म्हटलं मला थोडं दुसऱ्या वर्गात टाकलं तर बरं होईल, नाही तर पहिल्या वर्गाचं करेल. दुसऱ्या वर्गाचं त्यांनी त्या इन्स्टिट्यूट टेस्ट त्यांनी हे केले, तर त्याच्यात माझं नाव नव्हतं, टाकलं होतं. पहिल्यामध्ये पण नव्हतं, म्हटलं त्याने काय असंच लक्षात आणून पाठवतं का काय करतो. तर त्याने मला 3ऱ्या वर्गात टाकलं. म्हणजे भंगेरी उडेल म्हटलं, इथे जुईला वर्षाकडनं बेसिक कोर्स करून यायचा, मॅडमनी मला HSK 3मध्ये टाकायचं, म्हणजे काय माझी गंमत आहे असेल. पण ते जमलं. त्याच्यात माझं MSc पूर्ण झालं, पुन्हा खडखडा. पण तरी मग 4थी परीक्षा झाली, मग इव्हेंच्युअली 5वी परीक्षा पण केली ओगस्टूकर. तर त्याच्यानंतर एक मला काम आलं ट्रान्सलेशन. वाटचं एका माणसाने घेतलं होतं, त्याने छोटी पुस्तिका होती. ती छोटी म्हणजे ती फसवी छोटी होती, कारण ते मोठ्याचं त्यांनी छोटं फोटो कॉपी करून एवढीशी पुस्तिका घेतली. तर ते असं बघितलं 75 रुपये घेत म्हणाला. तर त्यावेळेला 75 रुपये वॉज नॉट बॅड. म्हणजे आता 2 शून्य द्यायला पाहिजे त्याच्यावर. ते गेल्यावर त्याची किंमत 8,000 म्हणजे 800 रुपये झाली. तो माणूस म्हणजे मी तुला 800 काय देणार, मी तू 400 रुपये देतो, घ्यायचं तर घे. तर त्यावेळेला गंमत काय झाली, त्यावेळेला माझा भाऊ मायनिंग इंजिनियर होता. तो त्याचं स्वीडनच्या कंपनीशी काहीतरी असायचं संबंध. तर त्याच्याकडे स्पीच युअरसेल्फ स्वीडिश नावाचं एक पुस्तक होतं. मी ते उघडलं, मला लक्षात आलं काहीतरी जर्मनिक भाषा आहे, सिमिलॅरिटी आहे, पण इट्स नॉट क्वाईट द सेम. पण त्यातलं काही ग्रामर मला काही पल्लेच पडलं नाही. त्याचं म्हणजे प्लुरल करणे, त्याचे रिफ्लेक्सिव्ह वगैरे काहीच कळलं नाही. तर तेव्हा टाइम्समध्ये एक जाहिरात यायची खाली अशी, लेमाफोन इन्स्टिट्यूट, यू वुड हॅव बीन स्पीकिंग अनदर लँग्वेज इफ यू हॅड एनरोल्ड वगैरे. म्हटलं बघू नये. तर त्यांना विचारलं, त्यांनी ती स्वीडिश लँग्वेज त्याच्यात लिस्टेड होतं. म्हटलं द्या ते पाठवलं. ते एक डबा आला, त्याच्यात रेकॉर्ड्स होत्या आणि त्याच्यावर एक टेक्स्ट होतं की तुम्ही त्या रेकॉर्ड लावायच्या आणि ते टेक्स्ट ऐकायचं. आणि त्याचे चित्र वगैरे होते, सो दॅट यू विल अंडरस्टँड. इंग्लिशचा एक शब्द नाही त्या पुस्तकात. त्यांनी लिहिलं होतं पण की अशी इंटरमिजिएट लँग्वेज म्हणून इंग्लिश आम्ही वापरत नाही, तुम्हाला डायरेक्ट कळायला पाहिजे. ते मला ती भाषा भलतीच आवडली एकदम. त्याला म्हटलं हे बरं आहे. म्हणतात ते हळूहळू पाठ झालं सगळं. म्हणजे माझं 50 लेसन्स पाठ झाली. म्हणजे ते आवडलं. ही दिस वॉज द सेकंड फॉरेन लँग्वेज दॅट टाइम. मग नंतर ते घेतलंच होतं. ते आमच्या एका मैत्रिणीचं एका डच माणसाची लग्न झालं. म्हणजे चला तिकडे गेलीस डच म्हणून तुला पत्र लिहिला म्हणून ते तेलुगूमध्ये मला ट्रान्सलेटर म्हणून नोकरी लागली. तिकडे गेल्यावर मला शोध लागला की आत्तापर्यंत मी समजतो योगोष्टोक म्हणजे मला किती येते. सगळा भ्रमनिराश झाला. एक शब्द कळेना मला त्यातला, कारण ते सगळे इंजिनिअरिंग रिलेटेड शब्द. फक्त त्यातले मधले ग्रामॅटिकल शब्द ते कळत होते, बाकी कशाचाच काय पत्ता नाही. कारण कुठल्या इंजिनिअरिंग कुठल्या प्रोसेसचा पत्ता नाही. मी इंजिनियर नाही. तर पहिल्यांदाच आम्हाला त्या मिराशी नावाच्या एका गृहस्थाने मला गिअर कटिंग दिले, पुस्तक दिले. अशी बोल झाली. म्हटलं आता काय, एक शब्द कळत नाही. मग कुठे ह्याला विचार, कुठे आणखी हा पण इंजिनियरचा आहे तेव्हा कुठे बदल होता. तर ते शेतीचा टेको म्हणजे काय तर मोठं साम्राज्यच आहे. त्यात गिअर कटिंगसाठी वेगळं वर्कशॉप, मेटलीसाठी वेगळं दुसरं आणखी त्याच्यात सगळ्या गोष्टी रोज कुठेतरी जाऊन हे म्हणजे काय हो, हे म्हणजे काय हो. बट त्या प्रत्येक प्रोसेससाठी एक वेगळं मशीन. आय वॉज गेटिंग व्हेरी इंटरेस्टेड. ते हो का, मग ते कसं करतात, कटिंग कसं करतात, मग ते मेटल फ्लो म्हणजे काय वगैरे, ह्या सगळं मेटलर्जी. मला ते केमिस्ट्री आवडायची म्हणून मेटलर्जीमध्ये मला फार इंटरेस्ट वाटला. मग त्याच्यानंतर स्ट्रेस रिलिव्हिंग फर्नेस म्हणजे काय, मग त्याचं मटेरियलचा फ्लो कसा होतो, त्याचे ग्रेन कसे असतात. नंतर दुसरा एक प्रेस होता. त्याच्यात प्रेस म्हणजे काय फारसं काय माहिती नसतं, पण तिकडे गेल्यावर लहानपासून मोठे 1000 टन प्रेस म्हणजे ट्रकची मधली शॅसीचे जे लॉंग मेंबर असतात ते 7 एवढा जाड पत्रा वाकवून ड्रॉ करून फॉर्म करणारं ते प्रेस. त्याचा मोठाच्या मोठा रॅम, त्याच्या मागे हायड्रॉलिक सिस्टीम वगैरे सगळं पाहून मला फारच मजा वाटली. आणि शिकायला भरपूर मिळालं. भरपूर म्हणजे अर्थच नाही त्याला काही, इतर कुठेच हे शिक्षण मिळालं नसतं. आणि त्या भानगडीत माझं जर्मन चाललं होतं आणि रोज काम मिळायचं, कोणते आणून टाकायचं काय ते. म्हणून ते, पण तेव्हा काही कम्प्युटर नव्हते.
आपल्याला लिहून घेऊन त्या टायपिंग टूलला पाठवून द्यायचं, मग ते काहीतरी करायचं ते. तर ते जमलं. तर त्या भानगडीत आता इथे आपल्या MMB मध्ये C1 C2 परीक्षा असते. आता C2 हा पूर्वी क्लायनेश प्राक डिप्लोम नावाचा होता. आम्ही आमच्या सरांना विचारलं, म्हटलं माझं इथे ओव्हरशूट झालं, मी पुढे काय करू? ते म्हणाले, अरे असा असतो प्राक डिप्लोम, BA लेवल एक्झाम. म्हटलं बरं. त्याची पुस्तकं आणली, तिथं पाठ करून, म्हणजे त्याचं वाचन करून. जर्मन लिटरेचर कधीच वाचलेलं नाही, तर ते त्याच्यावर मी ती परीक्षा दिली की जमलं मला. त्याच्यानंतर इथे टेम्पोमध्ये बसल्या बसल्या म्हटलं प्रोसेस प्राक डिप्लोम पण बघूया. तर मला जर्मन लोकांनी सांगितले, बघा आम्हाला इथे महाग अवघड जाते, इट्स एन MA लेवल एक्झाम. पण ती केली आणि जमलं मला. तर मला नाव आय हॅव व्हर्च्युअल MA इन जर्मन. मग त्याच्याबरोबर ते चाललं होतं व्यवस्थित. त्याने पण टेल्कोत मला म्हणाले की हे बघ, तुझं ट्रान्सलेशन करतोच वगैरे सगळं ठीक आहे, पण कधी कधी आम्हाला वी माइट रन आउट ऑफ थिंग्स, मग तू काय करशील? म्हणजे आमचं एक हाऊस मॅगझिन आहे, तर त्याचं इंग्लिश करायला एडिटर आहे, पण तिला मराठी येते. तर मराठी तू लिहिशील का? येतं का तुला? म्हटलं मराठी शाळा. ते म्हणे कर. तर ते केलं. मग नंतर म्हणाले, तुला फोटोग्राफी येते का? माझ्याकडे एक बॉक्स कॅमेरा, त्याकडे बघायचा, टिकीट करायचं आणि तो फोटो स्टुडिओकडे नेऊन द्यायचा. एवढीच मला फोटोग्राफी येते. तेव्हा नाही, तसं व्यवस्थित शिकलो. तर व्यवस्थित शिकलो. मग कॅमेराचे प्रकार अमुक तमुक, त्याच्यात त्यांनी फोटो प्रिंटिंग डेव्हलपिंग पण चांगलं आधी कोणाला माहीत असणार नाही, पण पूर्वी फिल्मवर करायचे. त्याचं प्रिंटिंग करून त्याचं प्रिंट काढणे, ब्लॅक अँड व्हाईट मी शिकलो. त्याचा उपयोग टेल्कोत झाला, कारण मी व्हेरियस शॉप्समध्ये जाऊन तुमच्याकडे काय नवीन, तुमच्याकडे काय नवीन आहे, नवीन मशीन आहे, जुनं मशीन आहे, काय तिकडे त्याचे फोटो काढून तिथेच मला इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये त्यांची लॅब होती, फोटोग्राफी लॅब. तिकडे जाऊन मी ते प्रिंटिंग करायचो. ते सगळे केमिकल्स वगैरे घेऊन जायचो बरोबर, आणि तिकडे प्रिंटिंग करायचं. तर आणि मग मध्ये आमचे चेअरमन साहेब मध्ये जरा आजारी झाले, ते दर शनिवारी यायचे. पण आता आजारी झाल्यावर ते विकेंडला येणार. तर मला सांगण्यात आलं की तू आठवडाभर फोटो काढत जा व्हेरियस डिपार्टमेंट्समधलं, आणि शनिवारी सकाळी आपण त्यांना एक मोठा अल्बम पाठवत जाऊ, ते विल नो व्हॉट इज हॅपनिंग इन टेल्को. तर ते त्यांना खूप आवडलं. तर त्याच्यात मी ते आणि माझं ते हाऊस मॅगझिनचं काम चालूच होतं. त्याचे प्रेसमध्ये संगम प्रेसला होतं. तर फॉर्मॅटिंग म्हणजे काय, M साईज म्हणजे काय, कॉलम विड्थ म्हणजे काय, फोटो कसा लहान मोठा करतात वगैरे, हे सगळं तिथे बसून शिकलो. त्याच्यात म्हटलं एक फरक करून जरा छान करावं, तर थोड्यावेळा फॉर्मॅट होता जरा बदलावा. तर त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की आम्ही एक नवीन ट्रान्सफर लाईन केली आहे सिलेंडर ब्लॉक. त्याच्यात इकडनं असं मशीन होईल, तसं मशीन होईल, ऑइल होईल, इकडनं आणून जाईल, आणि असं सरकत ते कंपनीत जातो शेवटपर्यंत. तर मी म्हटलं एवढी लाईन कशी आता काढायचा फोटायला? तर म्हणून ते खूप तुमचे शॉप्स आहेत 50-60 फूट, तुमचं ते शिडीवरनं वरती जाऊन तिकडे कॅमेरा ठेवून असे ओव्हरलॅपिंग असे शॉट्स घेतले 5-7. बरोबर एकाच एक्सपोजरने प्रिंट केले, सगळे जोडून 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 त्याचा असा लॉंग असा शॉट घातला परिवारमध्ये, टेल्को परिवारमध्ये. ते लोकांना भरपूरच आवडले. काय कसं ऍक्च्युअल ट्रान्सफर लाईन बघितल्यासारखं वाटते मला. तर हे पाहून आमचे मुलगावकर साहेब चेअरमन सुमंत मुलगाव ते खूप झाले, हे माणूस बरा दिसतोय. तर पुण्याला आल्यावर ते म्हणजे गप्पा मारायचे. आता चेअरमन ह्या माणसाची गप्पा मारतोय म्हटल्यावर बाकीच्या लोकांना वाटले काहीतरी असावं. त्यामुळे मी गेल्यावर लोक नाही म्हणायचे नाही. आणि त्यामुळे मला फोटोग्राफीमुळे फायदा असा झाला की ते खांद्यावर फोटोची बॅग, तर मला टेल्कोमध्ये कुठेही मुक्त प्रवेश होता. एरवी नाही तर ERC आणि फाउंड्री या दोन ठिकाणी कुठल्याही माणसाला जायला मज्जा असेल, कुणीही जाऊ शकायचं नाही. ERC इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, पण तिकडे मी आपला आरामात कुठे नवीन मॉकअप बघ अमुक बघ वगैरे असं हिंडायचो. फाउंड्रीमध्ये तर किती इतक्या मनोरंजन म्हणायचं नाही, पण रंजक गोष्टी मला वाटल्या. म्हणजे मला फिजिक्सही कळायचं, केमिस्ट्रीही कळायची, अँड आय वॉज इंटरेस्टेड इन द प्रोसेस. की एवढं खटखटणारं लोखंडाचं
पात्र, त्याच्यात काय 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 टाकतात, निकेल टाकतात, कॅडमियम टाकतात, क्रोमियम टाकतात वगैरे, त्याचे काय फरक पडतात त्या केमिकल कंपोजिशनमध्ये. इन द मीन वाईल मी संध्याकाळी बसून MBA करायचो MBAमध्ये. ते MBA झाल्यानंतर माझी बढती झाली, मला मटेरियल्स डिपार्टमेंटात टाकलं. तर आणि आमचे साहेब म्हणजे खरोखरची निर्माण होते ते. ही वॉज एन एस मॅन इन स्टील टेक्नॉलॉजी, स्टील रॅशनलायझेशन याबद्दल त्यांचं काम खूप. तर ते मला ट्रान्सलेशन करायला खूप काम घ्यायचे. ते वाचून म्हणजे त्याच्याबद्दल निबंध, स्टँडर्ड्स, तर DIN स्टँडर्ड DIN खूप ठिकाणी वाचलं होतं, म्हणजे काय माहिती नव्हतं. डॉयचे इंडस्ट्री जर्मन इंडस्ट्रियल स्टँडर्ड. आता जर्मन लोकांचे स्टँडर्ड म्हणजे त्यांचं फारच भारी असतं. कुठल्याही बाबतीत त्यांचं स्टँडर्ड एक असतं, म्हणजे कशाबद्दलही असतं. म्हणजे बियर ओतताना किती अँगलनी ओतायची, त्याच्या एकंदर ते बबलचं टोटल ॲव्हरेज डायमीटर केवढा पाहिजे ह्याबद्दल पण स्टँडर्ड आहे. तेवढंच काय ट्रान्सलेशन कसं करायचं ह्याबद्दल पण स्टँडर्ड आहे. बाकीच्या गोष्टींचे स्टँडर्ड येतात. तर ते करत राहिलो. इव्हेंच्युअली मग म्हटलं जरा डेड एंड जॉब आहे, ते टेल्को सोडून देऊन मग मला एक माधुरी दातार नावाच्या पाहिजे. ते म्हणाल्या, अरे माझ्याकडे काम असतं, म्हणजे केबल्स कन्सल्टंटमध्ये होते ते. म्हणाले तू सोडणार आहेस तर मी तुला काम देईन. म्हणजे किती देणार आहे, तुला आत्ता किती पगार मिळतो त्याच्यानं जास्त घे. खरोखरच जास्ती मिळालं बरं का. तिच्याकडनं एवढं काम यायचं बरं. आणि सगळंच लिहून घेऊन त्यांचे सगळे 2-3-4 प्रत्येक पानाला शब्द किती, 300-8 शब्द, 500-12 शब्द, त्याप्रमाणे बिलिंग झालं. कम्प्युटर नव्हता, तर ती एकदा गेली ती युरोपला. तर काय कसं वाटतंय, कसला आले सगळेजण वर्ड प्रोसेसरवर काम करतात, आमच्यासारखे लिहिणारे कोणीच नाही तिथे. तर मी निदान काहीतरी करून द्यायचं ना. माझ्या वडिलांचा एक टायपरायटर होता आमच्याकडे. ते म्हणून म्हटलं हो का, ते घ्यायला पाहिजे का. ते 88 साली मला वाटतं इंडियात कम्प्युटर झाले, तेव्हा पहिला 286 मी घेतला. त्याच्यावर मग सगळे ते फॉर्मॅटिंग, नंतर एक स्कॅनर घेतला. त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट सारखं दिसणारं डॉक्युमेंट ट्रान्सलेटेड असं मी देऊ शकायचो. त्याच्यानंतर मी सोडल्यानंतर मला किर्लोस्कर, रॉयल इंजिन, प्रीमियर ऑटोमोबाईल्स वगैरे लोकांची खूप कामं दिली त्यांनी. आणि त्यांचा विश्वास एवढा बसला की याच्यासमोर काही आंबून टाकले काय माणूस संपतो. तर ते करत असताना जे माझे मित्र याचे गुरु दिलीप राजगुरू, त्याने एक दिवशी म्हणाला, अरे थर्मॅक्सचं खूप मोठं काम आहे, करतोस का. म्हटलं नाही, एवढा मोठा गठ्ठा दिला नव्हती. तेवढ्यात म्हणाल तू जर्मनीत जायची इच्छा आहे का. म्हणजे इच्छा का नाही, नक्की आहे. स्कॉलरशिप्स असतात, तू अप्लाय करून बघ. म्हणून मी अप्लाय केलं. तर तेव्हाच्या मॅक्समोरच्या डायरेक्टरनी इंटरव्ह्यू घेतला, कशाबद्दल तू काय करतोस जर्मनसाठी. म्हणजे मी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी मदत करतो. त्या एका अर्थी मी ब्रिज आहे. काय त्यांना पटलं असेल तरी काय त्यांनी घेतलं. नंतर त्यांनी मला चक्क स्कॉलरशिप दिली. तर ते आता एक चिंचला जाणाऱ्या मुलींना माहिती असेल, ते 2 महिने एक कोर्स काढला. तर तेव्हा म्हटलं कुणीतरी मला पैसे खर्चून मला पाठवतोय, तेव्हा मला जरा त्याची लाज राखली पाहिजे, भारताची लाज राखली पाहिजे. म्हटलं चांगलं काम करावं लागेल. तर तिकडे गेल्यावर मला लक्षात आलं की मला जे मी समजतो की मला जर्मन येते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती जर्मनीत राहून जर्मन बोलल्याने येतं, भलताच फायदा होतो. तर ते म्हणजे होनिंग म्हणतात ना, ते स्मूथ करणे, तसं नॉलेजचं होनिंग होतं तिकडे. आणि मजा वाटते. पण तिकडे आमच्या वर्गात म्हणजे 2-3 स्वीडिश लोक, 2-4 जपानी लोक, एक क्रोएशियाची बाई, एक स्लोवेनियाची बाई, एक रशियन बाई, हे असे सगळे. त्यात इंग्लिश बोलणार कोणीच नाही. त्यामुळे सगळ्यांची भाषा डिफॉल्ट जर्मन. त्याचा भयंकर फायदा. मी राहत होतो त्या माणसाशी जर्मनच बोलायचं. ते काही काळ जरा बोर झालं, म्हणजे कदाचित सांग जरा काहीतरी दुसरं पाहिजे भाव. म्हणून मी काही नाही तर इंग्लिश शब्द डोळ्यासमोर
म्हटलं इंग्लिश काय मला दिसायला पाहिजे, मला एक शब्द इंग्लिशचा डोळ्यासमोरच येणार. म्हटलं काय असतं इंग्लिशमध्ये? एक्झिट साईन असते. बरं, अजून काय असतं? इतकं म्हणजे आय वॉज सो ड्रंक विथ जर्मन की काही सुचेना मला इंग्लिश. ते शेवटी आमची जी हॉलंडला गेलेली मैत्रीण होती तिला फोन केला, म्हटलं अगं माझ्याशी जर्मन मराठीत बोल. काय असेल माझ्या त्यांचा एक कोर्स होता डेक्कन कॉलेजमध्ये, तो झाला. त्याच्या पुढच्या वर्षी एक स्पॅनिशचा कोर्स. स्पॅनिश म्हणजे काय, गावघर इटालियन असं मला वाटतं. जसं डच हे गावघर मला वाटलं, तसं गावघर इटालियन म्हणजे स्पॅनिश आहे. तर त्याचं स्पॅनिशप्रमाणेच मी म्हणजे इटालियनप्रमाणेच अभ्यास केला. पण त्याच्यात कसं आहे का, ते इंग्लिश शिकून शिकून आपण सुरू करतो, कारण ती फारशी रूपं होत नाही. चायनीजमध्ये तर मुळीच होत नाही. पण तिथे एक वर्ब घेतलं की त्याची मी, आम्ही, तू, तुम्ही आणि तो, तिथे, ते, त्यातली या सगळ्यांची रूपं वेगळी होतात. तेव्हा प्रत्येक वर्बची 6 रूपं होतात आणि शिवाय कंडिशन आणि सब्जेक्टिव्ह हे म्हणजे 8 एक रूपं प्रत्येक वर्बला पाठ करायला गेली. अशी मी 75 वर्ब केली. 75 गुणिले 8 आणि अनेक शब्द पाठ केले. की जे ज्या तयारी करून गेले ते पहिला आलो मी, कधी नाही. पण त्याच्यानंतर स्पॅनिशसाठी मी तशीच तयारी केली आणि परीक्षेच्या 1 आठवडा आधी मला एक इटालियन इंटरप्रिटेशनचं काम आलं. केलेलं सगळं स्पॅनिश आणि मग स्पॅनिश पेपर मी लिहिला, पण इटालियन विचार करून मी लिहिला. फक्त स्पेलिंग स्पॅनिश करायची. म्हणजे कोस्त्रुचिओनेच्या म्हणजे कोस्त्रुक्सिओन द्यायची सियावर झालं स्पॅनिश. असं करून करून मी तर स्पॅनिश पेपर लिहिलं, त्याची चांगला फरक पडला. तर हे मध्ये एकदा काय झालं होतं का पण असतं. हां, म्हणजे शेजाऱ्याची मुलगी तेव्हा 15 वर्षाची असताना तिला रोटरी स्कॉलरशिप मिळाली जपानला. म्हटलं बघूया काय भाषा असते, ते काहीतरी चित्र काढतात, त्याला काहीतरी अर्थ असेल ना. म्हणून ते युनिव्हर्सिटीचा एक कोर्स होता, सर्टिफिकेट कोर्स, तो मी जॉईन केला. तर तिकडे आमचे किंकर सर, हरी दामले असे छान नामी लोक होते. त्याचा केला. त्याच्यानंतर पुन्हा विसरलं होतं काय. ते परीक्षा झाल्या 15 दिवसात सगळं विसपाट होतं सगळं ज्ञान. पण ते राहिलं होतं माझ्या डोक्यात समोर. त्याच्यानंतर मग इंडो जॅपनीज म्हणजे विकास मराठी भाषेत तिकडे गेलो. तिकडे मग 2 कोर्सेस केले. तिकडे आणि सांगू केले. ते जरा बरं. तेव्हा मला फार असं डोळ्यासमोर होतं की जपानी जर्मन इंटरप्रिटेशन करावं असं काम आलं ते. पण ते नाही झालं. तेवढा ते मर्सिडीज बेन्सचं काम मला खूप दिग्भर असं काम आलं. मर्सिडीज बेन्सची नवीन फॅक्टरी सुरू झाली होती. ते देव काम आलं तुमच्या लक्षात. आणि तोपर्यंत कम्प्युटर वगैरे हात बसला होता. त्यात आमच्या एका मित्राची तिकडनं जर्मनीला बदली झाली मर्सिडीज म्हणून. तर त्याच्या बायकोनी विचारलं आमच्याकरता काम करशील का. म्हटलं करतो. तर तेव्हा इंटरनेट काय फारसं नव्हतं. फॅक्स मशीनवर तिथं 40 पानी फॅक्स यायचे आणि त्याचं भाषांतर करून मी ईमेलवर पाठवलं. पण ते दॅट स्टार्टेड अ फॉरेन अर्निंग फॉर मी. आणि त्यावेळेला माझ्या म्हणजे ऑल फॉरेन इन्कम वॉज नॉट टॅक्स ऑल. 100% त्यामुळे फार बरं वाटतं. इतर ती मिळाली काम. त्याच वेळेला स्टाडोस नावाच्या एका कॅप्टनचा मला शोध लागला. त्यांनी किती फायदा होतो हे लक्षात आलं मला. की म्हणजे एका बहिणी मला एक 55,000 शब्दांचं काम दिलं आणि 15 दिवसात पाहिजे म्हणजे. अरे बापरे. पण त्याच्यात इतकी रिपिटेशन होती. पण दरवेळेला जाऊन हे मला वाटते. पण आता कुठे मी केलेलं तर मी शोधू आणि थोडासा फरक असला जाऊन ठीक आहे कॉपी करून पेस्ट करायचं. मग काय फरक आहे असं करत करत तरी ते केलं मी 15 दिवसात. पण टाडोस केलं असतं तर मला 10 दिवसात झालं असतं. तेव्हा मला जरा किंमत कळली. त्याच्यानंतर फ्रान्सकडनं एका महिन्याचं काम यायचं. ते हे ट्रॅडोस वापरल्यामुळे फार झपाझप व्हायला लागलं सगळं काम. ते असे लोक मिळत गेले त्यामुळे बरं वाटलं मला. नंतर ह्याच्यात एकदा बरं चालू म्हणजे एकंदर. आणि त्याच्यानंतर इतर MTPE वगैरे हे जे सुरू प्रकल्प मशीन लर्निंग म्हणजे ट्रॅडोस ही त्याची सुरुवात आहे. म्हणजे
तुमचं ओरिजिनल वाक्य आणि भाषांतर ते त्याचा डाटा बेस करून ठेवतो. अँड देन सिमिलर वाक्य आलं की तेच वाक्य परत वापरायचे, चेंज असेल तेवढे फक्त बदलायची, सबस्टिट्यूशन एक्झरसाइज. तर दॅट्स हाऊ द मशीन लर्न्स. सो आता हे जे करतो की तो समोर वाक्य ठेवायचं आणि त्याला मशीन लर्निंग वापरून एकदा तुम्ही ट्रान्सलेशन केले की पुन्हा ते करायची गरज नसते. तर त्यातनं मशीन ट्रान्सलेशन हा प्रकार सुरू झाला. आपण त्याला गुगल ट्रान्सलेट म्हणतो, पण गुगल हा एकच नाही, इतर एक पुष्कळ आहे. म्हणजे वर्ल्डिंगो आहे, मायक्रोसॉफ्ट आहे. मायक्रोसॉफ्टचे सगळ्या भाषांमध्ये डिक्शनरीज अवेलेबल आहेत. त्या तुम्ही जर डाउनलोड केल्या तर तुम्हाला कुठल्याही भाषेची दादात लागणार नाही, कारण अख्खी सिस्टमच वेगळ्या वेगळ्या भाषेत आहे ना. पण अर्थात इंजिनिअरिंग हे जे ट्रान्सलेशन असतात ती फारशी नसतात, ते आपल्या आपल्याला वापरून करायला लागतं. पण जर्मनचं ब्युटी अशी आहे की त्याच्यात तुम्ही शब्द तयार करू शकता. म्हणजे मराठी किंवा संस्कृतमध्ये जसं आहे त्यामुळे त्याची फायनल डिक्शनरी कधीच होऊ शकणार नाही जर्मनची. तर त्याचं पण ह्याचा उपयोग स्वीडिश ट्रान्सलेशन करतानाही झाला मला, कारण स्वीडिश फॉलोज एक्झॅक्टली द सेम थिंग. आणि जर आपण अंदाज केला की हाऊ इट मस्ट बी चेंजिंग इन स्वीडिश. आता फॉर्मलिश असं जर्मन असेल तर फॉर्मलिगेन होतं तिथं, किंवा आता मेनली हाऊपझेस्टिश हे जर्मनमध्ये, त्याचं डचमध्ये म्हणजे स्वीडिशमध्ये ह्यू साकल घेणं असतं. ह्यू म्हणजे हेड, सॉक म्हणजे थीम, लिक हे इंग्लिशमध्ये तर ह्यू साकलिगन विच मीन्स मेनली. म्हणून म्हणजे डचमध्ये जर हॉफ झाकलं होतं का, हॉफ म्हणजे हेड, झाक म्हणजे थीम, हॉफ झाकलं होतं. ते असं कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्सचा उपयोग करून जर केलं तर ह्या भाषा फार सोयीच्या पडतात. म्हणजे ह्या जर्मनिक भाषा विदिन देमसेल्फ फार सोपं पडतं. तसंच एकदा तुम्हाला कुठलीही लॅटिनिक भाषा आली, फ्रेंच आली, इटालियन आली किंवा स्पॅनिश आली किंवा पोर्तुगीज आली, एक आली की सगळ्या येतात. कारण सगळ्यांचा ग्रामर आयडेंटिकल आहे, नॉट जस्ट सिमिलर, आयडेंटिकल आहे. त्याचे शब्दांचं रूप वेगळं असेल, पण बाकी म्हणजे देणे, तर वर्बच्या आधी ऑब्जेक्ट घालणे, आपले ऑब्जेक्ट वगैरे ह्या गोष्टी अगदी सिमिलर आहेत. नंतर त्याचे टेन्सेस बनवणे, म्हणजे आय वुड हॅव लाईक टू राईट, हा जो फॉर्म असतो ते सगळ्या भाषांमध्ये मेथड ऑफ फॉर्मिंग दोज टेन्सेस इज द सेम. त्यामुळे एक भाषेला पुढच्या टक येतात. ह्या युरोपियन भाषांचं मला फार मजा वाटली आणि आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्याच्यानंतर एकदा चिनीकडे मी कसा बोललो तर मला विचार करायला पाहिजे. चिनी एकदा ह्याच्या सिम्बायसिसमध्ये आलोलिका आहे ना, ती तेव्हा आलोलिका बिंदूरकर तेव्हा ती तिकडे होती. तर मी आपलं सहज बघायला गेलो. त्यावेळेला गमत म्हणजे माझी मुलगी तेव्हा सिम्बायसिस आपल्या टेकडीवर आहे ना, तिथे त्यांच्या एलटिसमध्ये जर्मन शिकवायची. तर मी एकदा तिच्याबरोबर गेलो होतो. तिच्या इकडे शोध लागले की तिथे चीन शिकवणार आहे म्हणून मी बघायला गेलो. तर तिकडे एक मलेशियन माणूस आला होता, काहीतरी होता, तर तो शिकवत होता. तो मलेशियन असल्यामुळे इंग्लिश व्यवस्थित बोलत होता. तो चिनी वंशाचा होता, पण चिनी नव्हता, म्हणजे मलेशियन होता. तो शिकवायचा, पण ह्या लोकांनी त्याला नाही तू चिनी नाहीस वगैरे काढून टाकून दुसरा एक माणूस आला, असं म्हणजे स्पेक्टॅकलवाला. आणि त्याचं तू काय बोलायचं काय कळायचं तुझ्या. तो म्हणाला लँग्वेज हॅज कोसोलित अँड बोराई. म्हणजे काय एक अक्षर कळेल ते शब्द त्यांनी लिहून दाखवलं, कॉन्सनंट्स अँड व्हावेल्स. काय म्हणजे जरा अवघड आहे प्रकार. कम्प्युटर त्यांनी किंवा म्हटलं म्हणजे हायबरनेट. हो, तर मला एक लक्षात आलं की न आणि ल मध्ये गोंधळ करतात लोक. कारण जिभेची हालचाल तीच आहे, नाकात आलं तर न नाही तर ल.
तो सांगाल यू हॅव बी व्हेरी केअरफुल टू से थ्रू द लोज. म्हणजे इथे तरी लोज म्हणतो, लोज काय. आणि तो काय शिकवायचा, पण त्यांनी केलं बा काहीतरी शिकवलं, पण अगदी बेसिक शिकवलं, थोडक्यात शिकवलं. तर त्या आधी जो होता लाक्सू चिव, आता मला त्याचं नाव आठवतं, तो मलेशियन माणूस, त्याने आम्हाला रेकॉर्ड्स दिले, CD आणि पुस्तक. तो म्हणाला हे असं आहे, तुम्ही बाजारात घ्यायला गेला तर 1200 रुपयाला मिळेल, मी तुम्हाला 250 रुपये देतो. मी त्याने कॉपी करून दिलं. तर म्हणे याच्यावर लिहिलंय काहीतरी कॉपीराईट वगैरे, पण वी चायनीज थिंक दॅट कॉपीराईट इज द राईट टू कॉपी. त्याचा काय उपयोग, काय जवळजवळ काहीच केला नाही. त्याच्यानंतर पुन्हा ते फिरून गेलं. त्यानंतर काही वर्षांनी विज्ञानचा मला शोध कसा लागला मला काय आठवत नाही, पण आपल्या ग्रुप थ्रू लागलं. ग्रुप थ्रू असेल का. हां, तर ते आपली जुई राहते, तिने पहिल्यांदा एक बेसिक कोर्स घेतला. तर ते जॅपनीजमुळे मला काही कांजी लक्षात होते, पण ते इकडे सगळे सारखे असतात असं नाही, असाही शोध लागला. कारण खूप मॉडिफाईड कांजी, पण त्याचे उच्चार जपानीने कुठल्या कुठेच, म्हणजे त्यांना काय बहुतेक चायनीज उच्चार करता येते याच्या नाही, म्हणून ते जॅपनीज उच्चार. तर ते जरा जमलं, म्हणजे बेसिक जमलं. त्याच्यानंतर जरा केली सुरुवात, बरं वाटलं मला. माझं कुतूहल हेच असतं मेनली की ह्या भाषेत हाऊ डज इट साऊंड, आणि त्याच्याने ह्याच्यात फरक काय. तर कंपॅरेटिव्हली हा कंपॅरेटिव्ह, हां, तर ते ह्या ओरिएंटल भाषेत फारसं चालत नाही, कारण ते इतक्या क्लोज नाही आहेत भाषा. पण जॅपनीज आणि चायनीजमध्ये चित्रसारखे, सुपारीसारखे. आणि कोरियन नंतर मी गमत म्हणून, आता कोविडच्या काळात काहीच उद्योग नव्हता, काम पण बंद झालं होतं, तर ते पण बघूया. तर ती कोणती ती नवाथे, तर तिचं एक इन्स्टिट्यूट आहे, ते ऑनलाईनच चालू होतं. तर तिथे म्हटलं अरे हे काही शब्द मला ओळखीचे वाटतात. तर मी वाचलं की त्यांची 60% व्होकॅब्युलरी इज चायनीज. सो इफ यू नो हाऊ टू चेंज इट, यू नो व्हॉट इट मीन्स. अच्छा. आता त्याच्यात गुंगवान एक शब्द आहे, UN गार्डन. नंतर भ्योंगवान, तर भ्योंगवान हा शब्द काही चायनीजमध्ये नाही, पिंकवान आहे. पण जॅपनीजमध्ये ब्योकी म्हणतात आजारी असलेला, तर तो ब्यो आहे आणि हा वान आहे. हे असं मला गंमत वाटायला काय की ते माझ्याकडे एक काय म्हणतात युरोटॉक किंवा काहीतरी होतं, त्याच्यात चायनीज मी बघत होतो. त्याच्यात त्याने काही उच्चार म्हटलं बापरे, चायनीजमध्ये मराठी देवनागरीत सगळे उच्चार लिहिता येतात, हा कम्प्लीट भ्रम आहे. काही लिहिता येत नाही देवनागरीत. देवनागरीत फक्त संस्कृत मराठी वगैरे लिहिता येतं, बाकी कुठलेही उच्चार नीट लिहिता येत नाही. तर चिनी तर जामच येत नाही, कारण आपल्याला मराठीमध्ये स, श, श हे माहिती असतं. क ला जोडून क्ष येतो, क ला जोडून क्ष येतो, आणि क ला जोडून क्ष, म्हणजे सुधीर फडके म्हणतात तसा असला क्ष. तर पण आता शिव आणि शू आणि छू हे नुसते ऐकलं तर वाटतं सारखेच आहेत. त्याच्यात एक शब्द त्याने दिला होता गाडीसाठी, छू छू क्ष. मला म्हणायला इतका वेळ लागला, छू छू क्ष. म्हटलं हा जॅपनीजमध्ये जिदोशा असतं ते सेम कांजी, स्वतः चालणारी गाडी. जी दो चा, मी दो चा. तर छू छू क्ष ते असे काही मजा वाटली मला की आता म्हणजे गाडीची अशी खूण असते ती जॅपनीजमध्ये असते, पण चायनीज लोक नुसतं तेव्हा म्हणतात किंवा हॉर्सची खूण. ते जॅपनीज कांजी व्हेरी एलॅबोरेट, हे नुसतं असं करून टाक. काही काही मजा वाटली. मॅडम म्हणत होते की इंटरप्रिटेशन जेव्हा तायवानीसाठी त्यांना जॅपनीज लोक जाणणारी लोक त्यांना घ्यायला लागले, कारण सगळ्या जुन्या कांजी वापरतात, जुन्या आमचं वापरतात. याच्यात आपली गंमत म्हणून मग पर्शियनचं
कोर्स कुठे अनाऊन्स झाली आहे. सैरंद्री आणि अर्चना दोघांचं बघूया पर्शियन. कारण मला कुतूहल असं होतं की हे हिंदी गाणी, एकतर मला लहानपणापासून गाणी आवडायची पण कळायचं नाही जाम. एकतर ती शाळेत असताना मला एकतर तो प्री टीन असल्यामुळे प्रेम वगैरे ह्या गोष्टी म्हणता नाही लाज वाटायची. ते याच्याबद्दल गाणी करतात म्हणजे काय, पण मला म्हटलं काही काळात सगळे सारखेच वाटेल. त्यामुळे त्या शब्दांकडे लक्ष नव्हतं तर मी आपलं मेलोडीवर कॉन्सन्ट्रेट करायचं. त्याचं म्हटलं म्युझिक कसं आहे, बोगो कसं आहे, रिदम कसं आहे, डोलं काय का काय, ते वाद्य कुठली असते वापरली वगैरे ते जमायचं. पण पुढे म्हटलं हे उर्दू, मी असं ठरवलं की म्हटलं उर्दू ही काय भाषा नाही. पर्शियन शब्द असणार ते हिंदी शासीवर तुम्ही पर्शियन शब्द घातले की ते उर्दू होते, संस्कृत शब्द घातले की ते हिंदी होते. त्याला अब हमारी पहली सभा शुरू होती है, हमारे आवाज की मजलिस का आगाज करते हैं, नाही का. हे म्हणजे रेडिओ पाकिस्तानमध्ये ऐकायचं म्हणजे हे म्हटलं हे जरा हायपोथेसिस जरा चेक करा म्हणून पर्शियन चेक करायला गेलं. त्या शुअर त्या परवाच पेनाचा एक मॅन होता तो शिकवत होता. ते बघून माझा इंटरेस्ट तेवढाच होता. त्यामुळे पहिली सर्टिफिकेट केली आणि सोडून गेली. त्याच वेळेला अवेस्ता नावाचा एक कोर्स डिक्लेअर झाला त्याच्या अंडर इन्स्टिट्यूटमध्ये. अवेस्ता मी कुठेतरी वाचलं होतं की अवेस्ता आणि पर्शियन हे संस्कृत ग्रुपमधले भाषा आहे. मला वाटायचं पर्शियन आणि अरेबिक सारखंच आहे म्हणून, कारण ते सगळं असं उलटं लिहितात म्हणून. पण पर्शियन इज फ्रॉम द संस्कृत ग्रुप. हो का, काय सिमिलरिटी आहे. त्या अवस्था बघायला गेलो, अरे जवळजवळ संस्कृत आहे ते सो सिमिलर. म्हणजे देवाभ्याम देवभ्य वगैरे असले ही रूपं त्याच्यात आहेत. शृणुयाम सांप्रतिक काय भद्रण कणेबी शृणुयाम देवा असं ना, ते शृणुयाम हाच फॉर्म एक्झॅक्टली असाच आहे, ऐक अशा अर्थी. शृणुयाम आहे एवढंच आहे बरंचसं. त्यामुळे मला ते ग्रामर कळायला काय. तशाच 8 विभक्ती म्हणजे हे विभक्ती जर्मन शिकताना मला जरा अंदाज आला होता. मी तर म्हणजे भौतिक चतुर्थी असावी, ही म्हणजे भौतिक षष्ठी असावी. ह्याच्यात सगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंटल विभक्ती वगैरे सगळ्या त्याच होत्या. आणि फारच मजा वाटली मला. त्या बाईंनी आणखीन हिस्टॉरिकली आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड की काय आणि भांडण का झालं असेल. तर भांडण म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे. ते त्यांचे जे श्लोक असतात ते आपल्या श्लोकांसारखेच असतात, म्हणजे संस्कृत श्लोकांसारखे. त्यामुळे आणि तेच पारशांची जे लग्नाचे हे जर पाहिलं ते आपल्याला संस्कृत ऐकतोय असं वाटतं, कारण ते अवेस्तामध्ये असतात. 60% vocabulary is Chinese. So if you know how to change it, you know what it means. काय तुमचा प्रश्न? म्हणजे जेवढं मला शूटिंग करतो. एक प्रश्न विचारतो काका. आता युरोपमध्ये जसं तुम्ही खूप देशांमध्ये भरपूर भाषा शिकून बोलला, सगळ्यात डिफिकल्ट कुठली वाटली तुम्हाला? डिफिकल्ट हां, डिफिकल्ट टू लर्न वॉज प्रॉब्ली पर्शियन. पण युरोपमधली नाही डिफिकल्ट वाटत. अच्छा. स्पॅनिश मेनली बिकॉज आय डोंट लाईक इट. पण भाषा भरतीच होते. स्पॅनिश शिकायला काय अर्थच नाही, भरतीच होते. पण ज्या भाषेत श आणि ज नाही ना ती भाषा गोड वाटत नाही. त्यामुळे स्पॅनिश आवडत नाही. वेस्टर्न म्युझिककडे आधी म्हणजे आवड निर्माण झाली की लँग्वेज आणि हे एकत्र आधी झाली. कारण माझा भाऊ खूप वेळा एअर इंडियात होता. तो खूप वेळा परदेशी जाऊन काय काय आणायचं, रेकॉर्ड आणायचं. तेव्हा मी जर्मन गाणी ऐकली होती, काही अरबिक पण होती. त्याची काही गाणी मला हिंदी पिक्चरमध्ये पण होती. तर तेव्हा इशापमॅन हॅरसिन हायडलबर्ग ठरवलं एक एवढं मोठं पिक्चर पोस्टकार्ड होतं, त्याच्यावर रेकॉर्ड होती. तेव्हा पुढे पूर्वी LP साठी वाजवण्याकरता क्लिअर असेल त्याच्यावर ते वाजायचं. पाठ झालं. हां. आणि त्याच्यात त्यांनी खूप जर्मन रेकॉर्ड्स खूप आणल्या. त्या इटालियन आणल्या त्या केल्ला नावाची, साला तो साला पण गया त्याच्यावर. नंतर आणखीन होती मारुत्सेल्ला नावाची होती, ते मला ती अकॉर्डियनवर होती.
ती मला आवडायची. मी रोमला गेलो असताना तिथली ब्रेकफास्ट सर्व करणारी बाई मारुतीला गाणं म्हणत होती. म्हटलं इकडे गाण्याचे शब्द दिले ते वालिओने नावाचे गाणं होतं. त्यांच्या इटालियन टीचरला विचारलं ते इट इज माय होम टाउन नेपल्स, ती नापोलितानो नेपलची होती, तिने मला शब्द दिले. पण शिकायला अवघड असंच नाही वाटलं, कारण लॅटिन भाषा तशा सिमिलर आहेत एकदम की सगळं जातं. ग्रामरही सगळ्यांचं सिमिलर. डेनिश इज डिफिकल्ट, कारण ते खात्री नसते त्यांची कुठल्या बाजूला जाते ते, कारण डेनिश वॉज दी मेन लँग्वेज, सुशिक्षितांची लँग्वेज म्हणून द्यायची. नॉर्वेजियन गावडो लोक आणि स्वीडिश वाटत जसे, पण त्याच्यामुळे नॉर्वेजियनचं ट्रान्सलेशन करताना मला डेनिश डिक्शनरी ठेवायला लागते. त्याला बुक मोल म्हणतात, म्हणजे बुकिश भाषा बेसिकली, थेरॉटिकल भाषा. नंतर दुसरी आहे ती न्यूनॉर्क. तर न्यूनॉर्क इज व्हेरी सिमिलर टू स्वीडिश, व्हेरी सिमिलर. म्हणजे आय स्पोक स्वीडिश इन नॉर्वे अँड गॉट अ रिप्लाय. तर चालू असेल. त्याच्यात एक जोक असा आहे की या स्वीडिश लोकांनी नोबेल ग्रॅनेटचा शोध लावला. तर त्या दोघांचं एका रिव्हरच्या आजूबाजूला भांडण झालं नॉर्वेजियन स्वीडिश लोकांचं. स्वीडिश लोकांनी टाकलं तिकडे, पण नॉर्वेजियन्स वेअर स्मार्टर दिसत आहे, त्यांनी ते पिन काढून परत टाकलं. पण नॉर्वेजियन मूर्ख असतात या लोकांचं असं म्हणणं की बिअरच्या बाटलीवर काय लिहिलेलं असतं, त्याच्याबद्दल काय 570 किंवा काय जे असेल ते नॉर्वेजियन बॉटलवर लिहिलेलं असतं ओपन ॲट दी अदर एंड. त्यांचं म्हणणं असतं. पण डेनिश इज डिफिकल्ट. एक तर त्यांचं कळत नाही, ते स्वच्छ बोलत नाही, म्हणजे त्याचं खूप पान खाल्ल्यावर दाताचं कसं नुसतंच आहे, खाल्ल्यावर दाताचं करतो जिभेचं कसं तसे ते बोलतात, त्यामुळे त्यांचं कळत नाही. पण नो वंडर दे ऑल स्पीक इंग्लिश, बट नोबडी स्पीक्स देअर लँग्वेज. ती अवघड आहे भाषा, शिकायला अवघड. शिकायला म्हणजे थिओरिटिकली ऐकायला अवघड आहे, शिकायला इज द सेम एज स्पीच. मगाशी जसं काका तुम्ही म्हणाल की एखाद्या लँग्वेजवर मास्टरकी केली तर तुम्हाला इंटरप्रिटेशन करायला सोपं होतं. पण सेम गोष्ट जर एखादी रेअर लँग्वेज असेल तर इथे डोमेन नॉलेज मॅटर करेल का? बिकॉज मी चेक किंवा स्लोवाकियन दृष्टीने विचारत नाही, कारण भारतात ही भाषा येणारे खूप कमी लोक. सो मग इथे तुमचं मत काय आहे? नाही, तुम्हाला ते शिकायला लागेल. म्हणजे कुठल्या कशा करता जात आहेत त्याचे ते डोमेन शब्द तुम्हाला शोधून काढायला पाहिजे. अच्छा, म्हणजे डोमेन स्पेसिफिक जे काही ते कळायलाच पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे. कारण आणि चेक भाषा ही काय ती स्लाविक भाषेतली, त्यामुळे इज नॉट सिमिलर टू एनी वेस्ट युरोपियन लँग्वेज. ते फार तर रशियनशी साम्य असेल त्यांचं काही. आता मध्ये कोणीतरी पोलिसचा क्लास सुरू केला म्हणून मी गेलो होतो, तर त्याच्यात मी थोडे रशियन शब्द वापरले, ते काही भडकले माझ्यावर. म्हणजे फ्रेंडला ध्रुगा म्हणतात, तर ध्रुगा म्हटलं नाही, कारण पोलंडवर रशियाचं अतिक्रमण त्यांनी हे केलं होतं ना. पोलंडला पोलिश लोकांना रशियन आवडत नाही. रशियन आल्यावर ती बाई चिडली माझ्यावर, रशियन शब्द वापरायचे. दे लुक सिमिलर, दे आर सिमिलर. म्हणजे मराठी आणि हिंदी किंवा गुजरातीमध्ये जसं साम्य तसं साम्य आहे त्याच्यात, नाही असं नाही. पण ते रशियन मला वाचता येतं, अर्थ कळत नाही मला. म्हणजे ती इन द सेन्स ती लिपी कळते. ते एका ह्याच्यावर मी गिद्रावलीस काय सिस्टम, हा हायड्रोलिक सिस्टम मला कळलं. कारण रशियनमध्ये ह शब्द नाही, ते ग म्हणतात. गांबूर हिटलर वगैरे म्हणतात ते. रशियनमध्ये ह सापडते आणि ह आहे, ह ख्रिश्चन मधला किंवा खतरनाक मधला ह असतो ना, तो इन्सिडेंटली तो एक्स जो आहे तो ह असतो, म्हणून तो ख्रिस्तुससाठी वापरतो. हो, रो, इप्सिलॉन, सिग्मा, टाऊ, उपसिलॉन, सिग्मा, ख्रिस्तुस. म्हणून तो ख्रिसमस मध्ये तो एक्स येतो. तो क्रुजावर चढलेला असतो म्हणून तो एक्स नसतो. ग्रीसमध्ये एक मला गंमत दिसली, त्या आम्ही त्या उंचावर त्यांचा पूर्वीचा एक सेनेट वगैरे घेते,
तर तिकडे जाताना वरच्या रस्त्याला जाताना अनोडोस आणि खाली येताना कातोडोस असं लिहिलं होतं. ओडोस म्हणजे रस्ता, अनो म्हणजे वरती आणि कातो म्हणजे खाली. जाणार आणि खाली. हा, त्यामुळे आपल्या अॅनोड आणि कॅथोड जे असतात पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह पोल, अॅनोड आणि कॅथोड. ओडोस अलेक्सांड्रोस म्हणजे अलेक्झांडर स्ट्रीट. जर्मन लँग्वेजमध्ये पूर्ण काय म्हणतात त्यांचा पूर्ण डेस्कटॉप आणि हे फुल त्याच्यातच बघितलं होतं मी यायला. त्यांचं OS BS सगळं म्हणजे आपल्याला काही त्यातलं कळत नाही. तसं सगळ्या लँग्वेजेसमध्ये चायनीजमध्ये काय लोक वापरतात ना चीन, नुसतं बघितल्यावर डोळे फिरायला होते काय आहे. मला एक प्रश्न होता की आता सहस्त्रचंद्र दर्शन लवकरच असेल, सो मग एकूण फिटनेस आणि याच्या बाबतीत योग आणि योगगुरु विभाताई यांचा किती सहभाग आहे? खरं म्हणतं तर काहीच नाही, कारण मी तिच्या क्लासला आधी गेली काही वर्ष झाली. पूर्वी जायचो, पण जेव्हा माझे नाक खूप लहान होते तेव्हा मला तिला शाळेत घेऊन जायला लागायचं. त्यामुळे त्या क्लासला मध्ये सोडून मला पळायला लागले. तेव्हा जो बंद झाला तो बंद झाला. पण योगासनामुळे तब्येत चांगली राहील, फिटनेस राहील. माझा फिटनेस म्हणजे फिरायला जाणे आणि घरच्या घरी काहीतरी व्यायाम करणे. पण बाकी देवदत्त देणगी असते किंवा नाही तर आपल्या किशोरांसारखे सायकल आणून सायकल 100 किलोमीटर 200 किलोमीटर. पण ते आहे म्हणजे इव्हेंच्युअली. आणि फॉर्च्युनेटली मला कुठलाही त्रास नाही, म्हणजे ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, हार्ट ट्रबल नाही, काहीच नाही मला. त्यामुळे याची रहस्य मी काय सांगू शकत नाही. मुलांना जर विचारलं होतं की तुम्ही म्हणजे माझं क्रेडिट त्याच्या शून्य आहे. पोट फार वाढायला लागलं तरी जास्त चालायला लागतं. पण हे मात्र लवचिकपणा ठेवायला पाहिजे. आता तब्येसाठी माझं निदान मला मांडी घालून बसता यायला पाहिजे आणि बसल्यावर उठता यायला पाहिजे, तेवढं तर. माझा क्लास उठला, त्यांचा चालू आहे अजून. आम्ही परत जॉईन करायचं काहीतरी चाललं होतं मध्ये आपल्या. हो. तर सांगायचं कारण काय की म्हणजे आमची अप्रोच मैत्री झाली. माझा उद्धवचा संबंध झाला, म्हणजे खूप कनेक्शन मध्ये गोष्टी निघाल्या आणि मी खूप गोष्टी करत राहतो. त्यावेळेला आमचे अजूनच गप्पा वाढत गेल्या. त्यांचे सगळे अकॉर्डिंगचे कार्यक्रम बघायला मी जातो. आज आवर्जून मी याच्यासाठी आलो होतो, कारण काय तुम्ही जेवढे जास्त त्यांना भेटाल तेवढं जास्त तुम्हाला कळतंय. हो, असं आहे ते. त्यामुळे ही इज अ मल्टी टॅलेंटेड जेंटलमॅन. येस, तुम्हाला माणूस तसा भेटणार नाही. टॅलेंट वगैरे काय नाही, कुतूहल असेल. कुतूहल असतं. माहितच नसतं ते हिमनगाचं टोक हो, 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 अगदी अगदी. मला सुद्धा हा गेल्या 22 वर्षांचा आता अनुभव आहेच आहे. बरोबर. आणि ती देणगी आहे त्यांना. म्हणजे तुम्ही एवढ्या भाषा येणं, एवढे वाद्य वाजवणं, ऑब्झर्वेशन पाहिजे. ऑब्झर्वेशन पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, खूप गोष्टी. नो डाऊट. तेव्हा काय म्हणतो ना, नजर और सबर किंवा काय नाही, ते तुमचं उलट आहे. म्हणजे तुम्ही गायला इसिले घालतात काय तेही मला काही काही गाणी वाजवतं ते विचारते. त्यामुळे मलाच ते गाण्याचं नवीन आकलन होतं. तिने एक गाणं आता विचारलं की ते ऑटोमॅटिक रिदमला आलं, म्हणजे हे काय बरोबर वाटतं, गुचाट वाटते गाणं. त्याच्या मागे म्हटलं रिदम असा पाहिजे, पण तो ऑटोमॅटिक म्हणजे मशीनने दिलेला रिदम बरोबर येत नाही. त्यात केरवा आहे, म्हटलं काय पाहिजे त्याच्यात, असं नाही असं आलं तर की म्हटलं तो एक ऍड कर. ऍड केल्यावरती म्हणजे हा काय फरक बदलला, फरक झाला एकदम. ह्या बारीक बारीक गोष्टी बघायला मजा वाटते. म्हणून या दृष्टीने मला म्युझिक जास्त इंटरेस्टिंग वाटतं. नाही, याच्याशी रिलेटेड चंदू सर आता विषय निघाला म्हणून. आता हे जे लोक म्हणतात ना, ए.आर. रहमान तुकडा तुकडाच म्युझिक बनवून कॉपी पेस्ट करतो, जे काही असेल. पण परवा मी आता रिसेंटली तुमच्याकडे दुसरे मित्र सिनियर भेटले की आर.डी. बर्मनकडे ज्यांनी ज्यांनी वाद्य वाजवले ऍक्च्युअल आणि जे जिवंत आहेत, तर ते त्या सगळ्यांच्या खूपशा युट्यूबवरती आजकाल रेकॉर्डिंग आणि सगळं अवेलेबल आहे. तर त्यातल्या खूप जणांनी त्या आर.डी.च्या मुलाखतीत जे त्यांचे जे किस्से झाले ते कळवले. तुम्ही आता म्हणालात तसं की ते इव्हन नोट आणि ऑड नोट वरती थांबणं वगैरे या ज्या गोष्टी होत्या, तो फ्रँको म्हणून तो ड्रम वाजवायचा. तर तो खूप इंटरेस्टिंग सिरीज आहे त्याची. आधीला स्वतःला कळायचं एक्झॅक्टली. त्यांनी सांगितलं ते ब्राझीलच्या कुठल्या तरी कार्निवलला गेले होते आणि तिथे एक वाद्य त्याला बघायला मिळालं आणि तो म्हणलं ते कुठेतरी वापरू आपण. तो त्याला माहित नव्हतं ते कसं,
तो आता आपण म्हणतो ना हे दुसऱ्यांना विचारत त्यांना माहिती असत त्यांनी ते आणलं. तो फ्रँकोला सांगितलं म्हणला तुम्ही आता ट्रान्सलेशन तर म्हणाल तसं तो म्हणाला हे कुठलं तरी आणतो काहीतरी आणि आमच्या डोक्याला ताप. तो म्हणतो पुढच्या सोमवारी आपण भेटूया. तर त्यालाही इंटरेस्ट होता आणि फ्रँकोही झालाही त्यामुळे त्यांनी खूप उत्साहाने सांगितलं आणि ते केलं त्यांनी तसं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणला तसं त्याला स्वतःला वाद्य वाजवायला येत असलं तर म्हणलं हे ऑड नोटवर थांबव. बरोबर. मग मला त्यातलं काही खरंच काहीच कळत नाही म्हणून त्यांनी ते करून दाखवलं आणि ते कुठल्या तरी सिनेमाचं नाव गाण्याचाही उल्लेख आहे त्याचं. तुम्हाला जास्त चांगलं कळेल ते. त्याच्यामुळे ते एकत्र काम असतं. सगळे वाजवणारे वेगळे संगीतकार सगळे टीमवर्क एकाच संगीतकाराच्या फक्त डोक्यात आले नाही त्यांनी मदत केलेली सपोर्ट केला. आणि ते सगळं एकत्र असल्यानंतर त्यातलं डिव्हिजन करून सांगणं फार सांगतो. अवघड आहे. ते सांगतात म्हणून कळू शकतात. Otherwise आपलं आपण शोधत नाही. तर तुम्ही मगाशी म्हणालात कान दोन आहेत का? मी त्यांना म्हणते तुम्हाला नक्की किती फ्लुएंट इंग्लिश बोलतात. पण मगाशी तुम्ही आता म्हणालात की जसं मशीन ट्रान्सलेशन पोस्ट एडिटिंग अशी कामंही आता सध्या यायला लागली. म्हणजे मी फ्रीलान्सिंगही थोडं बहुत करतो त्यावेळेला येतात. पण कधी कधी त्या मशीन ट्रान्सलेशननी बरीच काशी केलेली असते. म्हणजे मध्यंतरी मला एक छोटं काम आलं होतं. इट वॉज ऑल अबाउट सम मेडिसिन आणि त्याचं सगळं असं जसं टेक्निकल स्पेसिफिकेशन असतं तसं होतं ते. आणि त्याचा कलर म्हणजे जर आपण आता 7 C's गोळ्या किंवा दुसऱ्या कुठल्या गोळ्या बघितल्या ना तर तिथे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. सो कलरचं पण डिस्क्रिप्शन असतं. ओशन ब्ल्यू, सनसेट येलो अशी नावं असतात त्याला. सो त्या इंक विषयी ते स्पेसिफिकेशन होतं आणि असंच काम होतं. काहीही त्यांनी काय वाटेल ते ट्रान्सलेशन केलं होतं. मला काहीच कळेना. मी त्या मॅनला सांगितलं म्हटलं मला हे काही जमत नाहीये मी हे पुन्हा ट्रान्सलेट करून देऊ का. तो हो म्हणाला. मग असं जर कधी गडबड झाली नाही ते कसं करायचं? बघायला लागतं ते. कारण एखादी चूक म्हणजे आपल्यात एखादी चूक होते पण त्या गिरायकाची नेमकी तीच लक्षात येते. पण आता म्हणजे आता जसं ट्रान्सलेशन करणारा माणूस असेल आता ट्रान्सलेटर फुल टाइम ट्रान्सलेशन करणारा माणूस त्याला सगळंच नॉलेज असेल असं नाही. मग अशा वेळेला काय करायचं. म्हणजे आता जसं फार्मसी मी गेले काही वर्ष ऑटोमोटिव्हचेच कामं करतो. ऑटोमोटिव्ह कंपनीतच मी कामाला माझं मेन डोमेन तेच आहे. किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड IT रिलेटेड अचानकपणे असं फार्मसीचं काम आलं. मग हे आता शोधायचं कसं. हल्ली पण ते मोठ्या मोठ्या डिक्शनरी हल्ली बघू त्याचं बघून शोधून काढतो. आणि लिओ आणि डीपेल चांगलं आहे. लिंग्वी इज ऑल्सो रिली गुड. लिंग्वी त्याचाच भाऊ डीपेल. इंग्लिश काय येत नाही. तो म्हणाला काय वारच्या वेळेला इट वॉज आवर एनिमी कंट्री. एनिमीची भाषा शिकायची काय आम्हाला इंग्लिश कधी शिकवलंच नाही. मला काही कठोर करत नाही. त्या इटालियनचा तरी गोंधळ व्हायचा पण जमलं पैसे मिळाले. इंटरप्रिटेशनचे पण कामं मिळणे कठीण आणि ती कामं करणं त्याहून कठीण. म्हणजे मला एक इंटरप्रिटेशनचं असं नाही पण एकाने विचारलं की माझ्याकडे ऑडिओ फाईल्स आहेत किंवा ऑडिओ व्हिडिओ फाईल्स आहेत ते तू ट्रान्स्क्रिप्शन करून देशील का. तर देतो. हो तो मला म्हणाला. आणि डीपेल मध्ये बघायचं गुगलला नाही विचार पण डीपेलला विचारायचं. इथं कोणाकोणाला विचार सगळ्यांचं उत्तर ते झालं की ते मग ते बरोबर आहे किंवा नाही तर एखादा डॉक्टर मित्र वगैरे असलं ते मेक सेन्स टू यू. राईट. कारण असं ते फार्मसीच्या रिलेटेड होतं. मग मी कोणीतरी आमचं ओळखीतलं B.Pharm झालेल्या माणसाला हे बाबा बरोबर आहे का. पण म्हणजे हीच मेथड फॉलो करायची. नाही काय इलाज नाही. म्हणजे फॉरेन लँग्वेजेस जितक्या येतात तेवढ्याच भारतीय भाषा पण त्यांना खूप चांगल्या येतात. नाही माझ्या एक मला मराठी पुस्तक आलं होतं ट्रान्सलेट कर म्हणून म्हटलं बघूया तरी ते मायक्रोसॉफ्ट मध्ये एक सोय असतो यू कॅन सिलेक्ट द होल थिंग आणि सांगायचं ट्रान्सलेट. हो. तर त्यांनी इंग्लिशचं मराठी अरे काय विनोद केला सगळं लिटरली गोष्ट ऑटोमॅटिक करून घ्यायची. ते आपल्या माणसं मेंदू खर्चूनच करायचं. अख्खं म्हणजे ईच अँड एव्हरी सेंटेन्स आहे टू चेंज. त्याचा उपयोगच आहे. तिथे AI तुम्ही लावा नाही आहे काही म्हणजे लिटरली ट्रान्सलेशन असलं तर मग काहीच नाही. पुस्तकं वगैरे फक्त आपल्यासारखं म्हणजे मेकॅनिकल जे ठराविक शब्द लिमिटेड व्होकॅब्युलरी असं ते करतो. त्याच्यात रिपिटेशन्सही असतील. हा आणि आता पुस्तकामध्ये रिपिटेशन कधीच म्हणजे गोष्टीमध्ये कधीच होणार नाही. करेक्ट.
कारण प्रत्येक माणूस एकच प्रश्न 4 प्रकारे विचारू शकतो, तर 4 प्रकारे विचारेल. इट विल नेव्हर फाइंड तसे करायचं असलं मग नाही यू कॅन मेक अ बिगिनिंग. पण ते तुम्हाला पटलं पाहिजे. मध्ये एकाने माझ्याकडून डच पुस्तकाचं ट्रान्सलेशन करून घेतलं आणि केलं मी. ते चांगलं केलं. तर त्यांनी पहिल्यांदा मी त्याला पहिले 3 चॅप्टर करून दिले होते. म्हटलं बरोबर चाललंय का बघ, आम्ही ऑन द राईट टाईम. हा म्हणे ठीक आहे करा तुम्ही. पुढे मी सगळं केल्यावर नंतर म्हणतात नाही काही आवडलं नाही. म्हटलं का नाही आवडलं. नाही तुम्ही फार लिटरल केलं, तू फार लिबर्टीज घेतलं. म्हणजे 2 लोकांची 2 विधानं करतो. लिटरल गेले का लिबर्टीज घेतल्या नको आम्हाला. म्हटलं बघा माझ्याकडे त्याची ओरिजिनल कॉपी लावू शकतो. ते एक जरा अक्कलखाती गेलेले पैसे त्यामुळे पुस्तकाच्या मागे लागले. कारण जेवढं तुम्ही वेळ घालवता त्या मानाने रिटर्न मिळेल का, पण देतील का नाही. परदेशी गिरायक असलं तर ते देतात. हिंदुस्थानी लोक एकतर पैसे पाडून देतात आणि देतच नाही. आणि तुम्ही म्हणाल तसं होतं बरेचदा की लोक असं म्हणतात की पहिल्यांदा हा छान झालंय आणि मग नंतर पसंत नाही आया. का नाही आला ते सांग तरी बाबा. मग त्याला काहीतरी अशी बाबू कारण बाबूया इथेच. थँक्यू चंदू काका, खूप मजा आली. आणि इतका सुंदर इंटरव्ह्यू घेतला. हो खरं की काय. थँक्यू. है ना? खूपच क्यूट आहे. आम्हाला एक छान मोठा एरिया ऐकायला मिळाला हो. तो